नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अंतिम आणेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता विविध जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अंतिम आणेवारी जाहीर होत आहे आणि ज्या ज्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी जाहीर होते त्या जिल्ह्याची आणेवारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न करतो आहे। तर मित्रांनो, आज देखील एका जिल्ह्याची अंतिम आणेवारी जाहीर झालेली आहे आणि त्या जिल्ह्याची आणेवारी आपण तालुकानिहाय व गावनिहाय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या जिल्ह्याच्या विविध इतर योजनांसंदर्भात सुद्धा महत्त्वाची अशी माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, अंतिम आणेवारी जाहीर झालेली आहे, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची आपण तालुकानिहाय व गावनिहाय अंतिम आणेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून या जिल्ह्याची अंतिम आणेवारी जाहीर झालेली आहे, ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खरीपाची आणि रब्बीची मिळून जवळपास 1355 गावे आहेत आणि या 1355 गावाची अंतिम आणेवारी जाहीर झालेली आहे, ज्याच्यामध्ये तालुकानी अंतिम आणेवारी बघूयात। याच्यामध्ये मित्रांनो, पहिला तालुका आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्याची आणेवारी 54 पैसे 66 पैसे काढण्यात आलेली आहे। याचबरोबर फुलंब्री तालुक्याची आणेवारी 56 पैसे, गंगापूर तालुक्याची आणेवारी जवळपास 48 पैसे, खुलताबाद तालुक्याची आणेवारी 49 पैसे, याचबरोबर वैजापूर तालुक्याची आणेवारी 52 पैसे 52.30 पैसे, सिल्लोड तालुक्याची आणेवारी 50 पैसे, सोयगाव तालुक्याची आणेवारी 47 पैसे आणि पैठण तालुक्याची आणेवारी 53.30 पैसे। अशा प्रकारे मित्रांनो 8 तालुक्याची आणेवारी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर गंगापूर, वैजापूर, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर गंगापूर, खुलताबाद आणि सोयगाव या 3च तालुक्याची आणेवारी 50 पैसेपेक्षा आतमध्ये आलेली आहे आणि बाकी सर्व तालुक्याची आणेवारी 50 पैसेपेक्षा जास्त आलेली आहे आणि हे अपेक्षित नव्हतं, परंतु जास्त आलेली आहे। कारण की छत्रपती संभाजीनगर जिल्हा मोठ्या प्रमाणामध्ये बाधित झालेला होता, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि अंतिम आणेवारी असं वाटलं होतं की 50 पैसेपेक्षा कमी येईल, परंतु आणेवारी या सर्व आपण जर पाहिलं तर बहुतांश तालुक्यांची आणेवारी 50 पैसेपेक्षा वर आलेली आहे। तर मित्रांनो, आता याचबरोबर आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी नुकसान भरपाई सुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 200 कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी मंजूर झालेला आहे आणि आता ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे त्या केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण सध्या सुरू झालेलं आहे, अशा प्रकारची सध्या माहिती आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, आता या अंतिम आणेवारीवरच आता याच्यामध्ये ज्या तालुक्याची आणेवारी 50 पैसेपेक्षा कमी आलेली आहे त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाच्या सवलती असतील, इतर सवलती असतील किंवा याचबरोबर आपण जर पाहिलं तर वीज माफी असेल, शेतसारा माफी असेल याचबरोबर शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या फीसमध्ये 50% सवलत असेल, इत्यादी सवलती त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना लागू होतात आणि अंतिम आणेवारी ही खूप महत्त्वाची असते आणि आणेवारी जर 50 पैसेपेक्षा कमी आली तर या सर्व सवलती लागू होत असतात। तर मित्रांनो, आपण कालच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर 5 ते 6 जिल्ह्याची अंतिम आणेवारी घेण्याचा प्रयत्न केला आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची अंतिम आणेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तुर्तास तेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।